नमस्ते फ्रेंड्स, मी प्रिया तुमचं स्वागत करते आपल्या आस्वाद रेसिपीज मध्ये। मुलांच्या शाळा सुरू होत आहेत आणि त्यांना टिफिन मध्ये देण्यासाठी आज एक भन्नाट अशी रेसिपी मी घेऊन आलेली आहे। पराठ्यांसाठी डो बनवायचा आहे। यासाठी लागणार आहे गव्हाचं पीठ, ओव्याची पानं नसतील तर तुम्ही ओवा घेतलात तरी देखील चालेल। त्यानंतर कसुरी मेथी आणि जिरं, चवीनुसार मीठ। पिठामध्ये कसुरी मेथी जी आहे ती हातावरती कुस्करून टाकायची आहे, थोडीशी चोळून टाकायची आहे की जेणेकरून त्याचा स्वाद छान लागेल। जिरं देखील आपण अशाच पद्धतीने यामध्ये टाकणार आहोत आणि ओव्याची पानं बारीक करून घालणार आहोत। जर ओवा घालणार असाल तर तो देखील हातावरती थोडासा चोळून कुस्करून आपण त्यामध्ये घालणार आहोत। मीठ देखील आठवणीने घालायचं आहे। पराठे जे आहेत हे छान मऊ लुसलुशीत व्हावे किंवा क्रिस्पी हवे असतील तर क्रिस्पी व्हावे यासाठी आपण थोडंसं तेलाचं मोहन घालणार आहोत। कढई गरम करून नाही घालणार आहोत, जस्ट थंड तेल घालणार आहोत आणि हे पीठ आपण मळून घेऊया। इथे मी पीठ मळण्यासाठी पनीरचं जे राहिलेलं पाणी असतं त्या पाण्याचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे ते असेल तर उत्तम, नसेल तर आपलं साधं पाणी, थंड पाणी घेऊन आपण हे कणिक मळून घेणार आहोत आणि थोडं थोडं करून पाणी यामध्ये ऍड करायचं आहे। तर याच्यासाठी जी आपण कणिक मळतोय ती आपण चपातीला जशी बनवतो त्या पद्धतीने न करता त्यापेक्षा थोडीशी घट्ट मळणार आहोत। यावरती थोडंसं तेल लावून आपण आणखी एकदा ती थोडी मळून घ्यायची आहे आणि हे कणिक जे आहे हे झाकून आपण 10 ते 15 मिनिटं ठेवूया की जेणेकरून पीठ व्यवस्थित मुरेल। आता मी इथे जे पनीरचं सारण घेतलेलं आहे, माझ्याकडे ती क्लिप नाहीये, तर ते सारण कसं बनवलं ते मी सांगते। पनीर आपण किसून घेतलेला आहे। पातीचा कांदा, हिरवी पात असते आणि त्यानंतर जे कांदे असतात छोटे छोटे ते आपण बारीक कापून घ्यायचे आहेत। मोठा कांदा जो आपण रेग्युलर भाजीला वापरतो तो कांदा आपण वापरायचा नाहीये। त्याचबरोबर यामध्ये आपण तिखटपणा यावा थोडासा म्हणून आपण मिरची न घालता काळी मिरी पावडर घालणार आहोत। तुम्हाला जर मिरची हवी असेल तर तुम्ही ती एकदम बारीक चॉप करून घालू शकता। त्यामध्ये कोथिंबीर, थोडंसं अद्रक आणि लसूण जे आहे ते एकदम बारीक किसून घेतलेलं आहे ते देखील आपण यामध्ये ऍड केलेलं आहे। अशा पद्धतीचं स्टफ पनीर पराठा केलात तर तो खरंच खूप छान लागतो। पुरणपोळी बनवताना आपण ज्या पद्धतीने पारीमध्ये सारण भरून ती पोळी लाटतो त्या पद्धतीने आपण पोळी करून घेणार आहोत। पराठा तयार आहे। पराठा लाटत होते तेव्हाच आपण तवा देखील तापायला ठेवला होता। आता आपण हा पराठा शेकून घेऊया। तुम्हाला हवा असेल तर वरून बटर लावा, तेल लावा किंवा तूप लावा, काहीही लावलं तरी पराठा हा एकदम बेस्ट लागणार आहे। तुम्हाला जर सॉफ्ट हवा असेल तर हा सॉफ्ट असाच भाजून घ्यायचा आहे आणि क्रिस्पी हवा असेल तर लो फ्लेम वरती आपण हा क्रिस्पी होईपर्यंत शेकून घेणार आहोत। तुम्ही देखील या पद्धतीने पराठे घरी नक्की ट्राय करा, त्याचा आस्वाद घ्या आणि आपल्या आस्वाद रेसिपीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला जर मी बनवलेल्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज मला त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जे कोणी आपले सबस्क्रायबर्स नसतील, जे पहिल्यांदा आपले व्हिडिओज बघत असतील, त्यांना देखील आपले व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही देखील सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकन, जे बेल बटन दिसतं ते देखील दाबायचं आहे।